पुणे नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव खंडाळे भागात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी छडा लावलाय। पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा प्रियकर गोरख पोपट बांगरे याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत असलेल्या ग्रोवेल कंपनी शेजारी लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी 2 चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळून आला होता। स्त्रीचे अंदाजे वय 25 ते 30 वर्ष, एक मुलगा वय अंदाजे 3 ते 4 वर्ष व एक मुलगा वय अंदाजे 1 ते 2 वर्ष असा आहे। या तिघांना प्रथम हत्याराने जीवे ठार मारण्यात आले आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला गेला। या घटनेतील मृतदेहांची ओळख पटली असून मृत महिला स्वाती केशव सोनवणे राहणार माजलगाव जिल्हा बीड, विराज आणि स्वराज 2 मुले असून येथील आरोपी गोरख पोपट बोखारे वय 36 वर्ष राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे हा बहिणीचा दीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। 23 मे रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याच्याकडील मोटारसायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले स्वराज आणि विराज यांना आळंदी येथून घेऊन सरदवाडी येथे जात असताना रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत पुणे नगर हायवे रोड लगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रोड लगत मोटारसायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाच्या मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिची दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। घटना घडलेल्या दिवशी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ घटनेच्या तपासासाठी 6 पथके 24 जिल्ह्यात रवाना करण्यात आली होती। रांजणगाव MIDC आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्यापुढे मोठे आव्हान उभे होते, मात्र पोलीस के हात लंबे होते। या उक्तीप्रमाणे तिहेरी हत्याकांड गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। 20/5/2025 रोजी रांजणगाव गावाचे पोलीस पाटलाकडून आम्हाला एक माहिती मिळाली होती की खंडाळे रांजणगाव या दोघा गावांमध्ये एका मेन रोडवरना म्हणजे पुण्यातून अहिल्यानगरला जाणाऱ्या रोडला उजवीकडे एक निर्जन स्थळामध्ये 3 शव अर्धवट जळाले असे मिळून आले होते। त्याप्रमाणे पोलिसाची टीम त्या ठिकाणी गेली आणि घटनास्थळावर वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा व्हिजिट दिली। त्यामध्ये एक 25 ते 30 वयोगटाची महिला, त्याच्याबरोबर एक वर्ष आणि दुसरा 3 वर्षाचा बाळ, हा 2 मुले त्याचे बरोबर अर्धवट जळालेली स्थितीमध्ये आम्हाला मिळून आले। त्यातून महिलाचे डोक्यावर मार सुद्धा लागली होती, ब्लड त्या ठिकाणी पडला होता आणि त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा क्रमांक 164/2025 कलम 103 आणि 238 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून पोलीस स्टेशनची टीम, त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची टीम, वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक त्याच्यात सतत तपासामध्ये आरोपीचा शोध आणि विशेषतः ओळख पटलेली नव्हती माहिताची ओळख पटण्यासाठी खूप काही उपक्रम करण्यात आले। त्यामध्ये 250 पेक्षा जास्त CCTVचा तपास करण्यात आला, 16,500 भाडेकरू तपासण्यात आले। रांजणगाव आणि पुण्याचे आजूबाजू ज्या ठिकाणी MIDC आहे, ज्या ठिकाणी बाहेरून येऊन कामगार काम करत आहे, त्याच्याबद्दल तपासणी करण्यात आली। त्या रस्त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये 200 ते 250 व्हेकल पास होत आहे। CCTV मध्ये प्रत्येक व्हेकलची चाचणी करण्यात आली, परंतु टीमला कुठेतरी यश प्राप्त झाला नाही। म्हणून 3-4 दिवस मागचे 3-4 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे वेस्ट परिक्षेत्र जे आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आला। त्यांना 4 गाड्या आणि इन्व्हेस्टिगेशन फंड देऊन 5-5 लोकांची टीम करून कोल्हापूर परिक्षेत्र, औरंगाबाद परिक्षेत्र, नांदेड परिक्षेत्र, कोकण रेंज आणि नाशिक परिक्षेत्र या ठिकाणी पाठवण्यात आला। त्यातून जे टीम क्रमांक 2 आहे त्यांनी बीड जिल्ह्यात सदरचे गुन्ह्याचा जे तपास करताना त्यांना एका केसमध्ये मिसिंग केस असा संशय
मिळून आला, परंतु त्यामध्ये मुलाचा जिक्र न होता, फक्त एक महिला मिसिंग होती. हा सदरचा मिसिंग केस माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी 9/5/2025 रोजी दाखल होता. परंतु अशी सुद्धा माहिती मिळाली होती की ती महिला 15/5/2025 रोजी मिळून आली आहे. तरी देखील हा 5 अंमलदाराचा जे पथक होता त्याने त्याची सखोल चौकशी केली. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक पोलीस शाखाचे आमचे पोलीस निरीक्षक शिलिमकरजी त्यांना संपर्क केला. त्यातून पुढे जाऊन त्या महिलाच्या घरी गेले. त्या ठिकाणी लोकांचे जबाब विचारले, म्हणून त्यांना ही खात्री झाली ही तीच महिला आहे. त्या महिला बद्दल अधिक माहिती घेताना त्याच्या नवऱ्यापर्यंत पोहोच केली, म्हणून त्यांनी खूप सारी माहिती सांगितली. खरं तर या केसमध्ये महिला आणि त्याच्या नवऱ्याचा आपसात पटत नव्हता, त्याचा नेहमी वादविवाद व्हायचे. हा वादविवाद मिटवण्यासाठी त्याचा एक नातेवाईक जो हा गुन्ह्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट पोखारे म्हणून आहे. हा 36 वर्षाचा, मूळ श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा राहणार आहे, परंतु काही सोनमणे 25 वर्षाची. हा त्याचा आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी 4 महिने अगोदर त्याच्या घरी गेला होता. त्याचा वाद मिटवताना त्याच्या त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या गुन्ह्याचा त्याच्या आपसात प्रेम प्रकरण सुरू झाला. मग आता 23 तारखे रोजी हा माणूस परत या ठिकाणी आळंदीला गेला. आळंदीला महिताचे आईवडील महिलाचे आईवडील राहत होते. त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिटवण्याचा जर पीडित प्रयत्न करत होता तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन आरोपीचे सोबत अहिल्यानगर साईडने चालले होते. जवळ 11-11:30 वाजता ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि महिला दोघांचे आपसात संबंध आले. ते संबंधानंतर त्यांनी ते दोघे जे एक मुलगा जो झोपलेला होता तो उठला, त्यांनी त्याची हत्या केली. मग नंतर जो 10 महिन्याचा 7-8 महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याची सुद्धा हत्या केली स्ट्रँग्युलेशन करून. हा केल्यानंतर तो आरोपी हा तिघाला थोडा अजून पुढे साईडले घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याच्यावर त्यांना पेटण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे जे शव होते आपल्याकडे हे शव अर्धवट जळालेली अवस्थामध्ये आपल्याला आढळून आले होते. या गुन्ह्यामध्ये या अगोदर पोलीस पाटलाबरोबर मीटिंग झाल्या होत्या. जवळपास महाराष्ट्राचे प्रत्येका जिल्ह्याचे पोलीस पाटलाकडे आणि समाजाचे वेगवेगळ्या घटकाकडे पोच करण्यात आला. आता हा पुढील तपासाचा विषय आहे. त्या तपासामध्ये सध्यापर्यंत जे आरोपीकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती. त्याचे सांगण्यानुसार की महिला जे आहे ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे, मी तुमचे बरोबर जाऊन राहणार आहे, असे प्रकारच्या वादावादी सुरू होती. परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्यांनी ते पाहिला होता, म्हणून त्यांनी त्याला मारला. आणि ज्यावेळी त्यांनी एका मुलाला या ठिकाणचा मूळ रहिवासी आहे, परंतु मागचे 5-6 वर्षापासून खासगी ड्रायव्हर म्हणून लांजणगाव MIDCचे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि विशेष दुसरा काय बॅकग्राऊंड नाही. हे नातेवाईक आहे. जसं सांगितलं की तो त्याचा एक दाजी आहे, दूरचे रिश्त्यामधून नात्यामधून तो एक दाजी आहे त्याचा. हा महिलाची एक चुलत बहीण जे आहे त्याच्या धीर आहे माझे आरोपी आहे, म्हणून तो त्याचे वादविवाद मिटवण्यासाठी जातो. आरोपीचा फॅमिली बॅकग्राऊंड काय सर? तो मॅरिड आहे? तो त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे 2 मुले आहेत.